वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र लासूरगाव भाविकांच्या नवसाला पावणारी देवी दाक्षायणी मातेला रत्नजडित सोनेरी अलंकार आणि वस्त्र परिधान करून, डोक्यावर चांदीचा मुकुट घालून आणि हातात तलवार धारण करून दाक्षायणी मातेची महापूजा करण्यात आली। यात्रा महोत्सव प्रारंभ होण्यापूर्वी महाराष्ट्राचे कुलदैवत देवी दाक्षायणी मातेला रत्नजडित वस्त्र अलंकार परिधान करून शनिवारी सायंकाळी विधिवत महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। देवी दाक्षायणी मातेच्या वस्त्र अलंकार परिधान महापूजा करण्यासाठी वैजापूरचे तहसीलदार तथा पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत, डॉक्टर चंद्रमा सावंत यांनी सपत्नीक वस्त्र अलंकार विधिवत पूजा करून त्यांच्या हस्ते महापूजा आरतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नवसाला पावणारी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रेस प्रारंभ झाला असून या यात्रेला सोमवारपासून मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहील। यामुळे मंदिरामध्ये भाविकांसाठी सुखसुविधा करण्यात आल्या असून तहसीलदार पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांनी भाविकांना मातेचं दर्शन घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे। यावेळी या ठिकाणी व्यवस्थापक विष्णू हरिश्वद्रे, सहव्यवस्थापक संतोष शेलार, वसंत शेलार, तलाठी प्रदीप शेंगडे भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर। प्रयत्न केलेला आहे। सर्व भक्तांना माझी विनंती आहे की कडक उन्हाळा पाहता सर्वांनी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी दर्शनासाठी यावे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या स्वरूपात यात्रा भरते। स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, पोलीस प्रशासनाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पुरवण्यात आलेला आहे। सर्व भक्तगणांना या यात्रा उत्सवासाठी मी तहसीलदार तथा पदसिद्ध विश्वस्त श्री देवी दाक्षायणी मंदिर संस्थानच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी यात्रा उत्सवाला आपण या ठिकाणी यावं आणि मातेचा कृपाशीर्वाद घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो। नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।